सगळ्यांना अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उकडीचे भरलेली वांगी। ही डिश आमच्या गावाकडे खूप आवडीने खातात आणि खरंच खूप छान आहे। बिना जास्त तेलाचं म्हणजे तेल नाहीच घातलं तरी चालेल, इतकी छान अशी ही उकडीचे वांगी बनतात ना, भरली वांगी, की तुम्ही जर एकदा बनवली तर नक्कीच तुम्ही नेहमी बनवत राहाल आणि तुमच्या घरात पण सगळ्यांना आवडेल। तर याच्यासाठी साहित्य पण खूप काही लागत नाही। मी तुम्हाला दाखवते आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, ही जी वांगी आहेत, ही वांग्याचे मी वरचे जे याचे पाकळ्या असतात त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत, देठ चिरून घेतलेला आहे आणि काटे वगैरे सगळे काढून घेतलेले आहे। आणि हे वांग्याला मी असे काप करून घेतलेले आहेत, 4 काप केलेले आहे। काप केल्यानंतर हे व्यवस्थित खालपर्यंत चेक करायचं, कुठे किडलेलं वगैरे नाहीये ना, आणि हे पाण्यात बुडवून ठेवायचे, नाहीतर मग हे वांगे काळे पडतात। आता हे बघा, पाण्याला पण काळसर असा कलर, तांबूस असा कलर आलेला आहे। हे वांग्याची रिॲक्शन होते, मग वांग हे आपलं काळं पडतं, म्हणून ते नेहमी पाण्यात बुडवून ठेवायचं कट केल्यानंतर। आता आपण लागणारं साहित्य बघूया। याच्यासाठी लागणारे मला पाववाटी हा खोबरा मी बारीक कट करून घेतलेला आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, मोठ्या पाकळ्या आहेत, तुमचे छोट्या असतील तर तुम्ही थोडं आणि घ्या। जिरं घेतलेलं आहे 1 मोठा चम्मच भरून। शेंगदाण्याचा कूट घेतलेला, हा भाजक्या शेंगदाण्याचा कूट आहे आणि हा कूट जाडसर असा केलेला आहे। तुम्ही बघू शकता असे ते जाडसर असे दाणे आहे त्याच्यात, असा जाडसर असा भाजक्या शेंगदाण्याचाच हा कूट घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान बनतं। आणि लागणारे आपल्याला मीठ लागणारे चवीनुसार, त्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट, हे घरगुती लाल तिखट आहे, आणि कोथिंबीर। आता पहिल्यांदा आपण याचं वाटण करूया। तर वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यात मी घेत आहे हे खोबरं, लसूण, हे जिरे, कोथिंबीर, आणि आपण हे घेतलेलं मीठ, हळद आणि तिखट। हे चवीनुसार, तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट आणि मीठ हे घेऊ शकता। हे मी घेतलेलं आहे। याच्यात थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। शेंगदाण्याचा कूट मात्र घ्यायचा नाहीये, याच्यातच थोडंसं पाणी घालून हे वाटण आपण करून घेणार आहे। चला तर मग आपण आता याच्यात पाणी घालूया। थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता मी तुम्हाला हे वाटण वाटून दाखवते। तुम्ही बघू शकता वाटण वाटून झालेलं आहे। खूप जास्त बारीक नाही केलेलं मी, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। मी तुम्हाला नेहमी सांगते, थोडंसं जाडसर वाटण असेल तर टेस्ट खूप छान राहते, म्हणून हे मी थोडंसं जाडसर वाटण घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण या बाउल मध्ये काढून घेऊया। पहिल्यांदा मी हे शेंगदाण्याचं कूट घेते काढून, आणि आता हे जे वाटण आहे हे पण मी काढून घेते। वाटण मी काढून घेतलेलं आहे, प्लस शेंगदाण्याचा कूट पण मी याच्यात घेतलेला। आता याच्यात काय घालायचं हे ऑप्शनल आहे। मी आता याच्यात आहे ना अर्धा चमचा आपलं खायचं तेल, गोडे तेल घालणार आहे, जे पण तुम्ही घरी वापरता ते। मी हे अर्धा चमचा घातलेला आहे, हे ऑप्शनल आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि हे वांग्यात आपण भरेपर्यंत आपल्याला आता पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचे उकडीसाठी। तर उकडीसाठी पाणी गरम करण्यासाठी आता मी आधी हे मिक्स करून दाखवते, तुम्हाला सांगते कशाप्रमाणे। अच्छा, आता हे मिक्स करून झालेलं आहे माझं। तुम्ही इथेच टेस्ट करून बघा, तुमचं मीठ तिखट जर कमी वाटत असेल तर तुम्ही इथे पण घालू शकता। आता मी तुम्हाला दाखवते मी कसं उकडीला ठेवणार आहे। मी एक कढई घेतली आहे, या कढईतच मी उकडीला ठेवणार आहे। आता या कढईत पाणी घालायचंय खाली। आता मी हे जवळपास अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। याच्यात कोणताही लिंबू असेल तुमच्याकडे त्याची एक फोड घालायची। आता हा खराब लिंबू होता, मग मी याची फोड घातलेली आहे। ही पाण्यात ठेवायची, म्हणजे आपलं जे भांड आहे ते काळं पडत नाही। आणि आता याच्यावरती आपलं जे मोदक पात्र आहे, चाळण आहे, ती ठेवायची। ही या कढईमध्ये हे मोदक पात्र एकदम छान बसतं माझं, ते ठेवायचं। आणि आता याला थोडंसं मोदक पात्राला हे तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे आपण केलेली वांगी पण चिटकत नाही। अच्छा, हा तेलाचा हात मी लावून घेतलेला आहे। मी आता गॅस चालू करून ठेवते, म्हणजे हे पाणी गरम होतं। पाणी गरम होईपर्यंत आपण केलेलं हे सारण जे आहे, म्हणजे मसाला जो आहे, हे भरलं वांगे करण्यासाठी केलेला आपण हा जो मसाला आहे, हे मी तुम्हाला वांग्यात भरून दाखवते।
आता हे वांग आपलं हे चिरलेलं आहे, याच्यात टमाटम भरायचं, एकदम गच्च भरलं पाहिजे वांग. चला तर मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला हे वांग भरून दाखवते. हे वांग्याचे आपण चिरा खालपर्यंत करून घ्यायचे आहे. हा मसाला घ्यायचा आणि जेवढा जास्तीत जास्त बसेल याच्यात तेवढा मसाला हा घालायचा. आणि हा सगळा मसाला बसला की असं हे गोल फिरवून घ्यायचं आणि साईडचा मसाला पण थोडाफार लागलेला तो तसाच ठेवायचा, म्हणजे वांग्याला पण छान चव येते. आता हे बघा, हे छान झालेलं आहे माझं वांग भरून. अशीच मी सगळी वांगी भरून घेणार आहे. चला तर मी तुम्हाला सगळी वांगी भरून घेऊन दाखवते. अशीच वांगी सगळी मी भरणार आहे, तर तुम्हाला सगळी वांगी भरून दाखवते. बघू शकता तुम्ही, पाण्याला उकळी आलेली आहे. आता याच्यावरती मी आपले हे मोदक पात्र ठेवून त्याच्यावरती आपली भरलेली सगळी वांगी लावणार आहे. चला तर ही सगळी वांगी लावून झालेला आहे. थोडासा हा आपला मसाला जो शिल्लक आहे तो आपण या वांग्यांवरतीच ठेवायचा, कारण तो चिटकून राहतो आणि छान टेस्ट पण लागते. आता याच्यात आणि एक ट्रिक, म्हणजे ट्रिक नाही म्हणता येणार, पण एक म्हणजे ना आपलं वांग लवकर शिजावं म्हणून याला ना एकदम एअर टाईट असं उकडायला ठेवायचे हे वांगे. ओके, तर आता मी काय करणार आहे, याच्याच वरती माझी ही जी प्लेट आहे, ही प्लेट मी अशी याच्यावरती पालती घालणार आहे. आणि मग त्याच्याच वरती अजून एक प्लेट ही आहे माझी चपटी प्लेट, ही मी याच्यावरती ठेवणार आहे अशा पद्धतीने, म्हणजे ती वाफ बाहेर येणार नाही. आणि याच्यावरती काहीतरी ओझं म्हणून मी हा आमचा बत्ता जो आहे, हा सिलबत्ता मधला बत्ता मी याच्यावरती ठेवणार आहे. आता फक्त गॅस हा मीडियमच ठेवायचा, जास्त मोठा नाही किंवा जास्त छोटा नाही ठेवायचा. 15 ते 20 मिनिटात आपले वांगी उकडून निघतील. वांगी काही खूप मोठी नाहीये, त्याच्यामुळे लवकर उकडून निघतील. 15 ते 20 मिनिटात वांगी छान पैकी उकडून निघतील. चला तर मग 15 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. वांग शिजले का चेक करूया. वाव, खूप छान वांग शिजलेलं आहे. काही मसाला लागलेला नाहीये बघा, काहीच नाही लागलेला. छान वांग असं शिजलेलं आहे. चला तर मग हे वांग मी तुम्हाला काढून दाखवते. आणि हे वांग आहे ना छान पैकी, याच्यावरती तुम्ही तेल सोडलं खाता ना तरी चालेल, किंवा बिना तेलाचं हे वांग भाकरी आणि बरोबर एक छोटासा कांदा फोडून घेतलात ना, खूप खूप छान टेस्ट लागते. तुम्ही ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, रेसिपी करून कमेंट्स करा कशी झाली. चला तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. चला तर मग छान अशी ही आपली मसाला वांगी रेडी आहेत. मी आता याच्यातली फक्त 3च वांगी काढलेली आहेत. तुम्ही आता ही रेसिपी ट्राय करा. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाता बरोबर सुद्धा हे वांग कुस्करून खूप छान लागतं. थोडंसं तेल टाकायचं असेल तर वरून तुम्ही तेल टाकू शकता, पण न तेल घेता खाली तर खूपच छान लागते. म्हणून ही खूप हेल्दी पण आहे. याच्यात आपण तेलाचा वापर खूपच कमी केलेला आहे. तुम्ही प्लीज नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.